आणि उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पण दुसरा दिवस आहे, अजूनही प्रशासन दखल घेत नाही. काय भूमिका आपली? त्यांना जड जाणार आहे, जड जाणार. 2 खून केले देवेंद्र फडणवीसने आमचे. अटॅक म्हणजे खूनच म्हणतात त्याला. 2 बलिदान केले, काल एक गेलं, आज एक गेलं. CST समोर जे हॉस्पिटलला ॲडमिट केले पेशंट आमचे, एवढे हाल झाले, अत्यंत हाल झाले. यार तुम्ही एक जण उपोषण करताय ना का उरट होता काय? असं असतं का? मग चॅनलवाल्या तुम्ही सन्मान करतो म्हणजे का अंकट व्हायला लागले का? तुम्ही एक ज्ञानात घेतो ना. मी म्हणतो का असं काय कामाचं? उपोषण करते तुम्हाला बातम्या पुढे उपोषण करते हे नाही म्हणलं, याला काय अर्थ आहे? पाटील, काय झालंय की शिंदे समितीला पाठवून दिलं, मात्र सरकारचा प्रतिनिधी आला नाही, तर ही एक थोडीशी टीकात्मक बाब आहे. देवेंद्र फडणवीसला द्वेष येते. आज 2 खून केले आमचे. हा अटॅक आलाय. जे आमचं एक पोरग आहे त्याला खूनच केला म्हणते, आणि देवेंद्र फडणवीस केला खून. पुण्याला एक अटॅक आला, त्याला किती माणसं मारायचं काय नाही, तो खूनच म्हणते. त्याला आज एक बलिदान गेला. सुट्टी नाही देणार, सुट्टी देणार नाही. देवेंद्र फडणवीसला म्हणा तू आता लय थोडे दिवस राहिले, बघ तू माझ्या शब्दात ध्यानात ठेव, लय थोडे दिवस. पण हे पुन्हा पुन्हा तुम्हाला खेळवणं सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, मराठाचा अपमान आहे. मराठ्यांना छेडलं जातंय. इथलं पाणी देत नाहीत, पोलिसच गाड्या आड देत, आणि ट्रॅफिक जाम झाली म्हणजे. तुम्ही मैदान द्या ना, कसं काय जाम होईल? देवेंद्र फडणवीसच्या हातात परवानगी असून देत नाही. एक दिवसात देतो. काय खेळतो का तू आम्ही सांग? जीवासंग रोज जीव चाललेत आमचे मराठा आरक्षणासाठी. तू एक वाढ द्यायला मजा घेतो का रे? ड्राफ्ट दिला होता हैदराबाद गॅजेटचा मुद्दा असेल, तुम्ही मांडलात, त्यांचा प्रतिसाद काय? इकडं ठेव रे, चला बंद करावर तुमचं. मला नाही बोलाय तुमचं. हे काय पद्धत आहे? उपोषण करते तुम्ही घ्या ना मग. का बोखंडी बसून घेता का? काय चुकीचं आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.